Hello friends, today we are going to learn in a class of their own page number 31. And what if we have difficulties? asked Nilesh. निलेशनं विचारलं की जर आपल्याला एखादी समस्या आली तर आपण काय करायचं. मग let us also have study guards like Niyati who will help us out of our difficulties. ह्या मुलांची आपल्या गणित सुधारण्यासाठीच्या प्रयत्न चालू आहेत. कुणाला काय करायचं काम द्यायचं ते. मग काही विद्यार्थी म्हणतात की आपण स्टडी गार्ड्स नेमूया. आपल्या जर समस्या गणिताच्या सोडवायच्या असतील तर आपण स्टडी गार्ड्स नेमूया, अभ्यासरक्षक. नियतीनं सुचवलं. हू विल हेल्प अस आउट ऑफ आवर डिफिकल्टीज, की ते स्टडी गार्ड्स आपल्या डिफिकल्टीज म्हणजे अडचणी गणितातील सोडवतील. दॅट्स अ ग्रेट आयडिया सेड सुनील. सुनील लगेच म्हणाला की छान कल्पना आहे. लेट्स हॅव स्टडी गार्ड्स फॉर एव्हरी सब्जेक्ट. आपण फक्त गणिताशीच नाही, सगळ्या विषयांसाठी आपण स्टडी गार्ड्स नेमूया. इट डिडंट टेक व्हेरी लॉंग टू आयडेंटिफाय द SLs अँड SGs. डिडंट टेक व्हेरी लॉंग म्हणजे जास्त वेळ गेला नाही. कशाला? टू आयडेंटिफाय, ओळखायला. द SLs अँड SGs. इथं बघा SL शॉर्ट फॉर्म केलेला आहे. SLs म्हणजे सर्च लाईट्स आणि SGs म्हणजे स्टडी गार्ड्स. हे नेमायला वर्गातील काही जास्त वेळ गेला नाही. वी पुट द POA इन मोशन इमिजिएटली. POA म्हणजे प्लॅन ऑफ ॲक्शन. वी पुट द POA इन मोशन. इन मोशन म्हणजे लगेच, पटकन. आम्ही लगेच कृती नियोजन केलं. वी डीड धिस विदाउट लेटिंग एनी ऑफ द टीचर्स इन द सिक्रेट. आम्ही सगळं हे नियोजन आमच्या शिक्षकांच्या कानावर न जाईल असं ह्यानं केलं. वी वॉन्टेड टू गिव्ह मिसेस देसाई अ सरप्राईज. आमच्या वर्गशिक्षिका मिसेस देसाई यांना आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. बट शी इज रिअली टू गुड. त्याही तितक्याच हुशार होत्या. शी स्पॉटेड द चेंज विदिन अ वीक. स्पॉट म्हणजे आयडेंटिफाय, ओळखणे. त्यांनी आमच्यातला हा चेंज, बदल ओळखला. त्या काय म्हणतायत पहा. समथिंग इज ॲट वर्क इन दिस क्लास, आय एम शुअर, शी सेड. मिसेस देसाई म्हणाल्या की काहीतरी वेगळं तुमच्या वर्गामध्ये चाललेलं आहे, मला खात्री आहे. नो वन इज एव्हर ॲबसेंट. ॲबसेंट म्हणजे गैरहजर. कुणीही गैरहजर राहत नाही. एव्हरी वन पेज अटेन्शन ड्युरिंग लेसन्स. पे अटेन्शन म्हणजे लक्ष देणे. प्रत्येकजण पाठ चालू असताना लक्ष देतं. अँड आय सी अ डिफरंट लुक इन युअर आईज. तुमच्या नजरेत सुद्धा मला वेगळा भाव दिसून येते. समथिंग हॅज हॅपन्ड. काहीतरी घडले. सो देन वी हॅड टू टेल हर. त्यांना ही शंका आली आणि त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळं आम्हाला त्यांना सांगणं भाग पडलं. शी वॉज रिअली इम्प्रेस्ड. त्या खरोखरच खूप इम्प्रेस म्हणजे प्रभावित झाल्या. यू पीपल आर रिअली अमेझिंग. तुम्ही सगळे लोक खरंच अमेझिंग आहात. व्हॉट वंडरफुल आयडियाज. किती छान कल्पना काढली तुम्ही. सच डिटर्मिनेशन. काय निर्धार आहे तुमचा चांगला. देअर्स नो अदर क्लास लाईक युअर्स. तुमच्या वर्गासारखा दुसरा वर्गच कुठं नसणार आहे. तिला अभिमान वाटला आपल्या वर्गाचा. वी फेल्ट सो हॅपी. आम्हाला इतका आनंद झाला. वी वेअर ऑन क्लाउड 9. जणू काही आम्ही क्षितिजावरच बसलो होतो. एव्हरी वन ऑफ अस बिगॅन टू ट्राय हार्ड. आमच्यापैकी प्रत्येकजण खूप कष्ट करू लागला. ऑनेस्टली, प्रामाणिकपणाने कष्ट करू लागला. अँड यू विल नॉट बिलीव्ह दिस. तुमचा विश्वास नाही बसणार. बट वी वेअर ॲक्च्युली ऑल क्वाईट इगर. आम्ही सगळेजण इगर म्हणजे उत्सुक होतो. कशाला? टू टेक द सेकंड टेस्ट अँड गेट द रिझल्ट्स. दुसरी चाचणी द्यायची आणि त्याचा रिझल्ट पाहायसाठी आम्ही अगदी उत्सुक झालेलो होतो. धिस टाईम, या वेळेपर्यंत मिसेस देसाई वॉक इन द रिपोर्ट कार्ड. झालं, दुसरी चाचणी झाली, रिझल्ट तयार झाला आणि आमच्या वर्गशिक्षिका मिसेस देसाई वर्गामध्ये रिपोर्ट कार्ड घेऊन आल्या, प्रगती पुस्तक घेऊन आल्या. शी वॉज ऑल स्माइल्स. त्या खूप हसत होत्या. शी कॉंग्रॅच्युलेटेड ईच वन ऑफ अस पर्सनली. त्यांनी आमच्या सगळ्यांचं पर्सनली म्हणजे वैयक्तिकरित्या कॉंग्रॅच्युलेशन केलं, अभिनंदन केलं. हावेवर देर इज वन लास्ट थिंग विच आय मस्ट टेल. शेवटी मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे. वी हॅड होप. आम्हाला असं वाटत होतं दॅट वी वूड डू वेल. आम्ही सगळेजण चांगले यशस्वी होऊ असं वाटत होतं. मेनी ऑफ अस डिड डू वेल. आमच्यापैकी बरेच जण झाले चांगले यशस्वी. बट आलास
देअर वेअर स्टील सम हू गॉट पुअर मार्क्स. आमच्यापैकी काही जण असे होते की त्यांना पुअर मार्क्स म्हणजे कमी मार्क्स पडले होते. अँड सम हॅड इवन फेल्ड. काही जण नापासच झाले होते. सो देन वी ऑल बिगॅन टू फील क्रश. आम्हाला सगळ्यांना वाईट वाटलं. नैना हू हॅड गॉट रेड मार्क इन हर कार्ड कुडंट बिअर हिट. आमच्या वर्गातलीच नैना नावाची मुलगी, तिला लाल शेरा पडला होता तिच्या कार्डवरती आणि ते तिला सहन झालं नाही. बिअर म्हणजे सहन करणे. आय हॅव लेट द होल क्लास डाऊन. शी सॉब. सॉब म्हणजे हुंदके देणे. ती हुंदके देत देत रडू लागली की माझ्यामुळं सगळ्या वर्गाला खाली बघायला लागलं. बट आवर डिअर क्लास टीचर वेंट टू हर. आमच्या प्रेमळ प्रिय शिक्षिका तिच्या जवळ गेल्या, नैनाजवळ. हग्ड हर. हग म्हणजे मिठी मारणे. तिला मिठी मारली, जवळ घेतलं आणि तिची समजूत घालू लागल्या. त्या काय म्हणतात पहा, नो नैना, यू हॅवंट लेट एनीवन डाऊन. तू कुणालाही खाली बघायला नाही लावलंस. लुक ॲट युअर कार्ड. तुझं कार्ड बघ, प्रगती पुस्तक बघ तुझं. लास्ट टाईम यू हॅड गॉट ओनली 2 आउट ऑफ 50 इन सायन्स. मागच्या चाचणीमध्ये तुला सायन्समध्ये 50 पैकी फक्त 2 मार्क्स पडले होते. अँड धिस टाईम, ह्या वेळेस बघ, इट्स 16. तुला 16 मार्क्स पडलेत. दॅट्स क्वाईट अ लीप. म्हणजे तू खूप मोठी झेप घेतलीस. यू हॅव स्टार्टेड ऑफ इन द राईट डायरेक्शन. तू राईट डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेला तू निघाली आहेस. अँड आय नो, मला माहिती आहे, यू विल कीप इट अप. तू सुधारशील. आय एम प्राऊड ऑफ यू. मला तुझा अभिमान वाटतो. ईच वन ऑफ यू. तुमच्या सर्वांचा वाटतो. कॅन यू गेस. तुम्ही कल्पना करू शकता का? व्हॉट हॅपन्ड इन द नेक्स्ट टेस्ट. मग पुढच्या टेस्टमध्ये काय झालं असेल असं तुम्हाला वाटतं? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विद्यार्थ्यांनी जर एकदा मनावर घेतलं तर ते उत्कृष्ट यश मिळवून दाखवतात. सगळे वर्गातील विद्यार्थी एकत्र आलेले आहेत आणि आपल्या वर्ग शिक्षकांना आपल्याला अभिमान वाटावा अशासाठी त्यांनी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग आपण गेस करू शकतो की पुढं ह्या मुलांचं काय झालं असेल. यातून आपण बोध घेतला पाहिजे की आपण जर एकमेकांना मदत केली तर आपण सर्वजण यशस्वी होऊ. थँक्यू.